मी राजू ज्ञानू खरे 247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। माझे चिन्ह एक तुतारी वाजवणारा माणूस असून येत्या 20 नोव्हेंबरला आपल्या मोहोळ मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये आमदार पदाच्या निवडणुका होत आहेत। आष्टेकरांना माझी विनंती आहे की येत्या 20 नोव्हेंबरला आपण मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्या मशीनवर 1 नंबरला माझं नाव आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस ते चिन्ह ही 1 नंबरला आहे। त्यामुळे आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून जावं अशी आपल्याला विनंती करतो। त्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळी तुम्ही पाहिलं आष्टेकरांनी मार्का टँकर दिला तर तुम्हाला कमी पडत होता असं मला कळालं आणि त्यानंतर ना पुढे माजी सरपंच बरोबर ना नंतर आपण 14,000 लिटरचा टँकर बंद करून बापा आपण 24,000 लिटरचा टँकर मोठा रोज एक आष्टेला पाठवायचो। दिवसभरात एक 25-30 फोन करायचा जातात हा 5 ला जाऊन थांबायचं तिथं त्या टँकर बशी आष्टाला घेऊन जायचा पहिला टँकर असो। त्याच्यानंतर ना गणपतीला सरपंच आपण आला होता बरोबर आपल्या गणपतीला मी दादा 51,000 रुपयाचं पत्र्याचं शेड मारून दिले कायमस्वरूपी आणि याची एक मागणी होती माझ्याकडे की आष्टे गावाला स्मशानभूमी नाही तर मला मध्ये मुख्यमंत्री महोदयाने 5 कोटी रुपये दिले आचारसंहिता लावायच्या अगोदर त्याचे 10 लाख रुपये 25-15 मी यांना दिले बांधकामाकरिता 10 लाख रुपयाचा निधी तर मला वाईट वाटलं तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत तुमच्याबद्दल मला बोलायचं नाही पण त्याच्या घरात 30 वर्ष सत्ता आहे त्यांचं हे पाप आहे कुठं कसं पण दिलं 10 लाख रुपये आष्टीच्या विकासासाठी आले आणि आता दादा म्हणल्याप्रमाणे विधानसभेचा निकाल झाला मला पूर्ण खात्री आहे दादा मला आष्टीत रोज फोन यायची पाण्याचे टँकर 1-2 जर टँकर गेला नाही दादा तर 50 फोन आष्टीत यायची हा ते फोन आले पण ते टाळलं नाही भाऊ पाणी नाही म्हणत परिस्थिती एवढी विचित्र होती आणि टँकरची सिस्टीम आपण कशी लावली प्रत्येकाच्या दारात जाऊन टँकर थांबायचा आणि मग तिथे घरचं पाणी भरल्यानंतर टँकर पुढे कधी कधी टँकर संपला तर दुसरा टँकर पाठवायचा पण आष्टेकराला भीषण पाण्याच्या टंचाईमध्ये मी पाण्याची टंचाई वाचवून दिली नाही। कारण मला पूर्ण खात्री आहे की ज्याच्या घरात 30 वर्ष सत्ता होती दादागिरी झुंडशाही तानाशाहीच्या जोरावर मोहोळचं राजकारण हातामध्ये ठेवून या मोहोळ तालुक्याचा सत्यानाश करण्याचं काम माजी आमदार राजन पाटील व हा नाबार्ड आमदार यशवंत माने यांनी केलं। आष्टेकरांना पिण्याच्या पाण्याची सोय करू देऊ न शकणारे हे नेते आज कोणत्या तोंडाने मतं मागायला येतात तुमच्याकडे काल का परवा मतं मागायला माजी सरपंच तुम्ही कसं काय स्वागत केलं तुम्ही मतं सुद्धा मागून त्यांना दिली नाही पाहिजे त्यांना मतं मागायला आले परत पाठवलं पाहिजे कारण आहे भीषण पाण्याची टंचाई असताना तुमची अवस्था इतकी विचित्र होती मग यांच्याकडे कारखाने होते यांच्याकडे बँका होत्या यांच्याकडे मुबलक असा पैसा होता रोज एक टँकर आपल्याला पाठवलं असतं नाही काय पाहिजे बरोबर ना त्यांचा सोडली वाऱ्यावर 5 वर्षानंतर ना त्यांना जाग येते आणि मग सगळी घरातली माणसं बाहेर पडतात तुमचे पाय धरतील रात्री येतील लक्ष्मी दर्शन करतील फसवू नका त्या गावाला मी कळकळीची विनंती करतो की फसवू नका नरखेड
गटामधून आपल्याला 1 नंबरचं लीड घ्यायचं, कारण आता यांना दुसरा मार्ग नाही, यांना एकच मार्ग आहे बापू, की यांनी इतकी भयानक पाण्याची परिस्थिती असताना कधी तो आमदार इथं आला नाही, कधी माझे आमदार इथं आले नाही किंवा त्याची दोन युवराज पत्र बी कधी इथं आले नाही, पण आता मात्र आष्ट्यामध्ये येऊन मतं मागायला लागले, आम्हाला मतं द्या, मान्याला द्या मतं, कशाला मान्याला मतं द्या, त्याच्यापेक्षा आमचा तर आधा चांगला आहे. नाही मान्याला मतं द्या म्हणजे